हॅलो मित्रांनो, तर आपण बघणार आहोत की प्रोनाउन्सिएशनच्या माध्यमातून आपल्याला खूप छान इंग्रजी बोलणं कसं डेव्हलप करता येऊ शकतं किंवा इंग्रजी भाषाच मुळात कशी शिकता येऊ शकते। यासाठी काही शब्द आपण घेतलेले आहेत। मी तुम्हाला पहिला शब्द विचारतो, हे तुम्ही कसं वाचणार? इट्स अ काइंड ऑफ अ टेस्ट। एक्सटेम्पॉर, आपण जनरली ते असं वाचतो एक्सटेम्पॉर, बट इट इज एक्सटेम्परी। कसा वाचला गेला पाहिजे? एक्सटेम्परी। इट इज नॉट एक्सटेम्पॉर, ओके, इट इज एक्सटेम्परी। आता आपण फक्त प्रोनाउन्सिएशन आधी बघूया। दुसरी गोष्ट आहे, हा शब्द तुम्ही कसा वाचणार? युजुअली वी रीड इट अडोलेसेंट, अडोलेसेंट, नो, अडोलेसेंट किंवा सेंट आपण असं वाचतो, नाही, इट इज एडलेसेंट, एडलेसेंट, नो, this a is as a, this the, l, and this is sant, adolescent and not adolescent. So what is adolescent? Adolescent is a phase, means it is between the teenage and the adulthood. म्हणजे टीनेज आणि अडल्टहुड मधली फेज आहे। आपण ते नंतरच्या भागात बघू। हा शब्द थोड़ा इंटरेस्टिंग है, नो? व्हाट इज दैट वर्ड? यूजुअली आपण हे कसं वाचणार? CONNOISSEUR। सो आपली वाचण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो। कनॉइसॉयर, इट इज व्हाट? कनॉइसॉयर और कॉनॉइसॉयर। आपल्याला ही सवय आहे, तर दिस वर्ड इज कॉनसर, कॉनसर, नो, means this is ka as usual and this is na only, and this is sa, and this ra is into bracket as usual, ra is silent. So connoisseur तो दिसायला खूप मोठा दिसतोय, पण त्याचं अतिशय सोपं प्रोनाउन्सिएशन काय? connoisseur, connoisseur. We don't say connoisseur, it is connoisseur. ते नंतरच्या भागात आपण बघूया की नेमके प्रोनाउन्सिएशन्स करताना आपण स्ट्रेस कुठे देतो किंवा त्याचा टोन ग्रुप कसा तयार करतो किंवा त्याचा सिलेबल म्हणजे काय असतो, ते आपण इन डिटेल वी शॅल सी इन द नेक्स्ट चॅप्टर। व्हाट इज दिस? हा शब्द आपण कसा वाचतो? एस्थेटिक। युजुअली म्हणजे नेहमी लोक कसं वाचतात? हा एस्थेटिक, एस्थेटिक। इन्स्टेड वी यूज इट ॲज aesthetic only, no? Aesthetic. Instead of aesthetic, we call it aesthetic. Then it is zoology. कि zoology. कसं म्हणतो आपण? zoology. It is zoology. It is college. It is college. It is not image. It is image. It is not village. It is village. No? म्हणजे zoology. It is simply zoology and not zoology or zoology. Psychology, biology, anthropology हे शब्द जेव्हा नाउन म्हणून येतात त्यावेळी तो LOGY काय असतो? लजी होऊन जातो, राईट? तसंच कॉलेज, नॉट कॉलेज. तसंच इमेज, नॉट इमेज. तसंच विलेज, नॉट विलेज. या पद्धतीचे काही शब्द आपण बघत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जे आपण बघणार आहोत ते म्हणजे या सगळ्या शब्दांचा आपण प्रोनाउन्सिएशन का बघितलं पाहिजे। जसं एक्सटेम्परी, नो, आपण काय बघितलं? वी जस्ट सॉ इट, एक्सटेम्परी, एक्सटेम्परी। आपण हा का बघितला पाहिजे? प्रोनाउन्सिएशन आपल्याला पक्क माहिती झालं की तो शब्द देखील आपल्याला पक्का माहिती होतो। तो शब्द कसा कसा माहिती होतो आपल्याला? त्या शब्दाचा मीनिंग। व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्सटेम्परी? एक्सटेम्परी मीन्स अ काइंड ऑफ अ स्पीच विदाउट प्रिपरेशन, कुठलीही तयारी न करता, ज्याला आपण ॲडलिब असं पण म्हणत असतो।
कुठलीही तयारी न करता ज्यावेळी एखादा सहजपणे गोष्ट बोलतो, भाषण करतो, त्याला आपण म्हणतो एक्सटेम्परी. हा त्याचा अर्थ झाला. किंवा आपण दुसरा शब्द बघितला होता ऍडलेसंट. नो, सो इट्स अ फेज. त्याचा अर्थ काय? टीनेज आणि अडल्टहुड मधली फेज जी असते, किशोरवयीन अवस्था आपण ज्याला म्हणतो, राईट, दॅट इज ऍडलेसंट. बोलायला पण सोपं आहे. प्रोनाऊन्सिएशन शिकल्यामुळे आपल्याला नेमकं कळतं की आपण नेमका हा शब्द बोलणार कसा आहोत आणि खूप सहजपणा त्याच्यामध्ये कसा येईल. सो दॅट इज ऍडलेसंट. तसंच आपण तिसरा शब्द बघितलेला होता, यु नो, दॅट इज connoisseur. No, the meaning of connoisseur is the expert, one who knows more about, ज्याला फूड किंवा म्युझिक किंवा कला, आर्ट याविषयी भयंकर खूप जास्त माहिती असते, तो खूप निपुण असतो, अशा व्यक्तीला आपण म्हणतो connoisseur. नेक्स्ट वर्ड आपण बघितला होता इस्थेटिक. नो, वी हॅव सीन द वर्ड इस्थेटिक. इस्थेटिकचा अर्थ होतो की रसास्वाद आपण ज्याला म्हणतो, सौंदर्यास्वाद घेणे. यु नो, मीन्स टू हॅव अ काइंड ऑफ पॉन्शॉन, टू हॅव अ काइंड ऑफ अ टेस्ट फॉर समथिंग व्हेरी ग्रँड, समथिंग व्हेरी ग्रेट, आर्ट, स्कल्पचर, आर्किटेक्चर अँड थिंग्स ऑफ द सॉर्ट. झुऑलॉजी आपल्याला ते माहिती आहे, यु नो, प्राणीशास्त्र आपण ज्याला म्हणतो, किंवा इमेज आपल्याला माहिती आहे. ते मुद्दामून मी हे शब्द घेतले, कुठले? झुऑलॉजी. ज्यांचे जरी अर्थ माहिती आहेत पण त्यांचं स्पेलिंग माहिती असल्यामुळे आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो इंग्रजी बोलताना. विलेज म्हणताना आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की मला सगळे लोक विलेज म्हणतायत पण मी विलेज म्हणतोय. म्हणजे मी भाषा आणि त्या भाषेचे जे उच्चार आहे किंवा उच्चार शास्त्र आहे, ते उच्चार शास्त्र मला नीट माहीत असल्यामुळे भाषेच्या संदर्भात तुमचा आत्मविश्वास दुणावतो. नो, यू गेट अ काइंड ऑफ अ कॉन्फिडन्स at the time you speak with others, with the world. Actually, you deal with the world, and gradually, slowly, you develop your linguistic skills. You know, not skills, skills. आता हे स्किल्स का नाही म्हणायचं, स्किल्स का म्हणायचं, ते आपण असं डे बाय डे when we shall learn things of pronunciation, no, we shall learn things more of the sort. The in डेप्थ वी शॅल सी थिंग्स ॲज सच. आजच्या दिवसासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे, कुठलं की स्पेलिंग्स आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये फायदा काय होतो? प्रोनाऊन्सिएशनमुळे आपल्याला करेक्ट स्पेलिंग्स लिहिता येतात, एक. दुसरं, आपल्याला तो प्रॉपरली शब्द उच्चारता येतो, दोन. त्याचा अर्थ आपण शोधतो, त्यामुळे तो परमनंटली रजिस्टर होतो, राईट. आणि मग चौथी महत्वाची गोष्ट असते, रायटिंग करताना, रीडिंग करताना किंवा स्पीकिंग करताना या शब्दांचा आपल्याला काय करता आला पाहिजे? वाक्यात उपयोग करता आला पाहिजे, तो येऊ शकतो. जसं नो, आपण कुणाविषयी तरी म्हणू, याला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण काय टाकू? ऍडजेक्टिव्ह मध्ये टाकू. नो, व्हॉट काइंड ऑफ पर्सन ही इज? ही इज अ पर्सन, वी कॅन कॉल हिम connoisseur. Connoisseur means one who is very much fond of and an expertise in knowing things of arts, food, or something great. No, music as such. किंवा extempore. Extempore is again the adjective. ओके, म्हणजे तुम्ही लहान मुलांना देखील शिकवताना प्रोनाऊन्सिएशनच्या अंगाने शिकवायला सुरुवात करा, त्यामुळे त्यांना भारी वाटेल. नो, यु नो, मजा येईल त्यांना. म्हणजे तुम्ही टीचर असाल तरी ते करा किंवा तुम्ही पेरेंट्स असाल तरी ते करा, तुम्ही मुद्दामून ह्या गोष्टी शिकून घ्या. ओके. किंवा ॲडोलेसंट कसा वापरणार हा शब्द आपण? त्याचे काही पॉसिबिलिटीज आहेत, ते आपण उद्या परवा म्हणजे या महिनाभर जो आहे, विशेष करून हे जे आता आपण सुरुवात करतो आहोत ते लहान मुलांसाठी करतो आहोत. पहिली, दुसरी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण खास करून ह्या गोष्टी आखतो आहोत. परंतु याचा उपयोग आणि याचा वापर कुणीही करू शकतं. सी, though I am a teacher of English, means teaching in a senior college since some 22 years, and even after that, means till today, I think that I am a student. I have been learning language because language learning is a lifelong activity. You know, ती खूप सुंदररित्या, खूप मजेदारपणे आपण सतत करू शकतो. आणि म्हणून या प्रोनाऊन्सिएशन कडे आपण इतकं गंभीरतेने बघितलं पाहिजे, तुम्ही इतका एन्जॉय केला पाहिजे. आजपासून तुम्ही काय म्हणणार याला? झुऑलॉजी, नॉट झुलॉजी.
और झुलॉजी नाही. आजपासून तुम्ही काय म्हणायचंय, याला कॉलेज, नॉट कॉलेज. आय एम गोइंग टू कॉलेज. किमान एवढं म्हणा आता, आय एम गोइंग टू कॉलेज. यु नो, आय want to make a good image of mine in the eyes of others. No, image, not image. No, village means most of the Indian people live in villages, not villages. Not villages, it is villages or village. I like village life. I like village life. That's all. म्हणजे या पद्धतीने आपण काय बघतो, प्रोनाउन्सिएशन आधी बघतो. प्रोनाउन्सिएशन मुळे आपल्याला स्पेलिंग्स कळतात. स्पेलिंग्स मुळे आपल्याला त्याचा स्पष्ट उच्चारण यायला लागतं. त्यामुळे आपला आत्मविश्वास जुनवतो. त्यामुळे आपण अर्थ शोधायला लागतो ना, मिनिंग्स. आणि मिनिंग शोधल्यानंतर आपण ते वापरायचं कुठं, बोलताना, लिहिताना, वाचताना ते समजून कसं घ्यायचं आणि ते वापरायचं कुठं, याचा देखील आपण विचार करत असतो. म्हणून मित्रांनो, इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश वेल, इट इज अ मस्ट फॉर एव्हरी वन ऑफ यू टू हॅव द ग्रेटर कॉम्पिटन्सी ओव्हर pronunciations. Pronunciations is the name of the game of language learning. Thank you very much. Keep learning.